मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलवर बीएमसीने थेट 27 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. पण एवढी मोठी रक्कम नेमकी कशासाठी? चला अवघ्या 2 मिनिटात समजून घेऊयात. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक हॉटेलपैकी एक असलेल्या ताजमहल पॅलेस हॉटेलला मुंबई महानगरपालिकेने मोठा दणका दिला आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार हॉटेलच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या बॅरिगेट्स, बोलार्ड्स, प्लॅटर्स आणि इतर सुरक्षा व्यवस्था यामुळे हॉटेल लगतच्या सार्वजनिक रस्ता आणि फुटपाथचा काही भाग अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. ही सुरक्षा व्यवस्था 2008 मधील 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली होती. मात्र आता बीएमसीचा दावा आहे की सार्वजनिक जागेच्या या वापरासाठी शुल्क भरावा लागेल. थकीत वापर शुल्क, व्याज आणि इतर आकारणी मिळून ही रक्कम जवळपास 27 कोटी रुपये इतकी झाली आहे. दुसरीकडे ताज हॉटेल व्यवस्थापनाने या नोटिशीवर आक्षेप घेतला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही सुरक्षा व्यवस्था हॉटेलच्या व्यावसायिक वापरासाठी नव्हे, तर देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आली होती. त्यामुळे एवढं मोठं शुल्क आकारणं योग्य नाही. आता या प्रकरणात बीएमसी आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्यात मोठी चर्चा होणार असून अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुरक्षेच्या कारणास्तव वापरलेल्या सार्वजनिक जागेसाठी एवढं मोठं शुल्क आकारणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.